मला आहे ना ॲक्च्युली कळलंच नाही की कॅमेरामध्ये बोलायचं असतं. जोपर्यंत रिॲक्शन नाही तोपर्यंत ॲक्शन कसं होणार. कधी ती वियर्ड वाटायचं, कारण बाजूच्या बेडचं कोणतंही ना असं डान्स झोपायचं हातवाऱ्यामध्ये डान्स करताय. चाललं काय, मी वेड्याच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जिथे लोकांना काय सुचत नाही तर डान्स करा. निक्कीची सवय होती, ती अशी माईक घेऊन आपलं बोलत बस, मला हे ना, मला पाहिजे बिग बॉस, तुम्ही ह्याला सांगा. म्हटलं काय बिग बॉस काय बसलेले आहेत की काय फोनवरती कॉल सेंटर टाईप. आपल्याला सवय असते ना बाथरूममध्ये काहीतरी मोबाईल घेऊन जायची. एकदा मी तो मॅन्युअल घेऊन गेलो 10 वेळा तो वाचत बसायचा. एवढा ब्रेन एक्सरसाइज आहे ना, म्हणजे लिटरली मी सांगू, लोकांच्या मेमरीज वाईप्ड आउट झाल्या. माझी मेमरी वाईप्ड आउट झाली आहे. आयडलची इव्हन ऑडिशनसाठी पण तिने फॉर्म भरलेला, तर तू जा, तू करशील, तुम्हाला पाडणार लोक, पण पडल्यावरती परत कसं उभे राहणार, ते बिग बॉस आहे. मग 1-2दा मी धमक्या दिल्या सगळ्यांना की आता मला सांगायचं नाही, मी ते खेळायला वाले गेम. आपण जर म्हणतो ना की ह्या गोष्टीवर ठाम राहा, म्हणजे आपण ॲरोगंट होतोय, आपण स्टबर्न होतोय. की तुम्ही धैर्य ठेवलं, जर तुम्ही विचार व्यवस्थित ठेवले तर तुमचा टाइम येऊ शकतो. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन मी आलेली आहे. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज विशेष एक्साइटमेंट आहे, कारण जो शो बघण्यात मी माझा रोजचा 1 ते 1.5 तास घालवलेला आहे, त्या शोचा अभ्यास करून मी काय मिळवलं, तर मी आज हा इंटरव्ह्यू मिळवलेला आहे असं मी म्हणू इच्छिते या ठिकाणी. मला असं वाटतं बिग बॉस मराठी खूप लोकांनी फॉलो केलं आहे, खूप लोकांचे खूप फेवरेटसुद्धा असतील, पण एक व्यक्ती ज्याच्याबद्दल सगळ्यांना कॉन्स्टंटली पॉझिटिव्ह वाइब्स होते, प्रेम होतं, आणि ॲट दी एंड आपल्या सगळ्यांना वाटलं की उसने अपना दिल जीत लिया. तो अभिजीत सावंत आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. वेलकम टू मिर्ची. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं वाटतंय रे तुला? मला असं सगळ्याच पार्टिसिपंट्सना असं विचारायचं वाटतं की तुम्ही नॉर्मल आहात का, की हॅज समथिंग हॅपन टू यू ऑल? ॲक्च्युली नॉर्मल नाही आहे, म्हणजे सगळं जे काय होतं ना, इतकं अबनॉर्मली नॉर्मल दिसण्याचा प्रयत्न चाललाय ना, कळत नाही आहे की, कारण तिथे कसं आम्ही ते 3च रूम होते. बेडरूम होता, लिव्हिंग रूम आणि मग नंतर बाहेरचा गार्डन एरिया. पण त्या तिन्ही एरियामध्ये फक्त 10 लोकच होते, किंवा ते 16 होते, नंतर मग 10 झाले. तर आत्ता एवढे लोक येतात जातात ना आजूबाजूला, कळत नाही की कसं मी कोणाला जागा द्यायची, नाही जायचं. कोणतरी काय बोलून तो तिसरा माणूस बोलतो तिकडे, असं असं बघायचं. सो इट इज लाईक व्हेरी डिफिकल्ट आणि टू अंडरस्टँड एव्हरीथिंग, बट या आय एम ट्राईंग टू कोप अप. हे विड्रॉवल सिम्पटम्स आहेत आणि हे जायला काही काळ लागणार आहे. तुला रिअलाइज व्हायला की तू खरंच त्या घरात आता बाहेर आलेला आहेस. तुझ्या आजूबाजूला काही वाजणार नाहीये, कोणाचा आवाज येणार नाहीये. हो, मला ना ऍक्च्युली ना स्वप्नात येतात ते कुकडुकू. मी आता तेच म्हणणार होते. मला माहिती ना, बाकी म्हणजे गाण्या म्हणा किंवा ते कुकडुकू वाजाय ना, ते कधी कधी स्वप्नात येतं. ते आवाज असा कानावरती गुंजल्यासारखा होतो. आणि देर आर मेनी डिफरंट शेड्स ज्या कळतात, दिसतात घरामधल्या. पण जेव्हा तू ठरवलंस अभिजित बिग बॉसच्या घरात जायचं, तेव्हा आपल्या काही अपेक्षा असतात आपल्याकडून पण आणि शो कडून, आणि असं असेल तसं असेल वगैरे वगैरे. तर त्या काय होत्या आणि त्यातल्या किती % क्लोज ऍक्च्युअल रियालिटी होती? मला वाटलं नव्हतं की एवढा रिअल असेल शो. सगळ्यात पहिलं तर मला वाटलं की असतील काय काय गोष्टी, जसं मला वाटलं की माझं हेअरकटसाठी तर लोक असतील आतमध्ये बसलेले. तिथे कळलं की स्वतःचेच कलर करावे लागतात, केस साडी स्वतःच कापायचे, पण सगळं असं सगळं. तर त्या सगळ्या गोष्टी, जेवणाबद्दल पण सगळ्या गोष्टी त्या खूप रिअल होत्या. आणि मला असं वाटायचं की भांडण ना लोक काहीतरी मुद्दाम काहीतरी काढतील शोधून, पण व्हायचे यार, नॅचरली व्हायचे. आणि लोकांच्या डोळ्यात दिसायचं की आता हा भांडणार आहे, हा नक्कीच भांडणार आहे. तर अशा खूप खूप वेगळ्या गोष्टी होत्या एकदम घरात. पण जसं तू आताही म्हणालास, फॉर एक्झाम्पल केस कापायचे, तर जनरली आपल्याला मदत करायला खूप गोष्टी आणि खूप माणसं असतात यार आजूबाजूला इन रिअल लाईफ. पण एकदा त्या घरात गेल्यानंतर, म्हणजे ॲज अन ऑडियन्स तर आम्हाला माहीतच नाही की हे कसं फंक्शन करतं. तर डे टू डे मधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरामध्ये खूप कठीण होत्या करणं? घरामध्ये सगळ्याच गोष्टी कठीण असायच्या, पण सकाळी सकाळी ते गाण्यावरती उठणं आहे ना, लोकांना वाटतं अरे क्या यार गाना बज गया सबला यार डान्स. असं नसतं. असं लिटरली नसतं. आपण सकाळी उठतो आणि कसं असतं आपलं ना, की आपला दिवस उघडणार, मग आपण असं इकडे बघणार तिकडे बघणार, डोळे चोळणार, आणि मग हे आपलं सकाळी सकाळी गाणं एवढं जोरजोरात वाजायचं. मग त्याच्यामध्ये उठून कोण कोण ना असं कधी ती वियर्ड वाटायचं, कारण बाजूच्या बेडचं कोणतंही ना असं डान्स झोपायचं हातवाऱ्यामध्ये डान्स करताय.
चाललं काय, मी वेड्याच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे जिथे लोकांना काय सुचत नाही तर डान्स करा, असं खूप वेगळे वेगळे विचार यायचे मनामध्ये एकदम. पण देर वर पीपल ना जे कॅमेराशी पण बोलायचं, म्हणजे तुम्ही सगळेच Yes, रादर, किंवा yes. आय हॅव सीन की देर आर कंटेस्टंट्स जे स्वतःशी बोलतायत, जे Yes. आम्हाला बघताना असं वियर्ड नाही वाटत आहे, बरोबर. पण तुला बघताना तुझ्या बाजूला कोणीतरी आपापलं बोलतंय. हो. हाऊ वॉज दॅट? मला आहे ना ऍक्च्युली कळलंच नाही की कॅमेरामध्ये बोलायचं असतं, हां, आणि मला ते कधी जमलंच नाही. आता तू माझ्याशी बोलते, मी तुझ्या डोळ्यात बघणार आणि देन अंडरस्टँड की Correct. मी काय बोलतो त्याचं रिॲक्शन मला मिळतंय. करेक्ट. कॅमेरा आपला असाच आहे, एकच लागलेला आहे, आणि त्याच्याकडे बघून आपण आपलं मनोगत व्यक्त करणं, इट इज लाईक सो डिफिकल्ट. शेवटी ते मला कळायला लागलं की नाही असं नसतं, की आपण फक्त बोलायला पाहिजे त्या मीडियमकडे बघून, जेणेकरून लोकांपर्यंत ती एक गोष्ट पोहोचेल. तर तो एक भाव घेऊन, पण तरीसुद्धा जोपर्यंत रिॲक्शन नाही तोपर्यंत ॲक्शन कसं होणार. करेक्ट. तर तो एक वेळ शिकायला खूप. आणि कधी कधी काय व्हायचं, आता निक्कीची सवय होती, ती अशी माईक घेऊन आपलं बोलत बस, मला हे ना, मला पाहिजे बिग बॉस, तुम्ही ह्याला सांगा. म्हटलं काय बिग बॉस काय बसलेले आहेत की काय फोनवरती कॉल सेंटर टाईप पण असतात लोक होते, आणि वियर्ड होता अंडरस्टँडिंग. इट इज क्रेझी. आत्ता बघताना, म्हणजे आता ॲज अन ऑडियन्स आमच्या मनात इतके प्रश्न असू शकतात की अरे हे कसं झालेलं, अरे ते कसं झालेलं, वगैरे वगैरे. हे तुम्ही दर वीकेंडला एवढे अमेझिंग दिसायचं, तर हे कपडे तुम्ही एवढे सगळे घेऊन गेलेला आहात की तुम्हाला कोणी येऊन तिथे तयार करायचं? हाऊ वॉज इट हॅपनिंग यार? आमचं तरी ठीक होतं, आम्हाला काय ॲक्च्युली कपडे येतात, दर आठवड्या 2 आठवड्यांनी कपडे येतात. मग मला तर धुवायची सवय नव्हती कपडे, तर मी मग पाठवून द्यायचो की जा बाबा. बट तू कोणाला भेटू नव्हता शकत, म्हणजे यायचे म्हणजे जस्ट नाही, स्टोर रूम मध्ये येतात आणि यू जस्ट गो टाइप्स. यू कांट सी एनीबडी. म्हणजे त्या टाईम नसायचा. कधी कधी कोणी मला एक प्रश्न पण विचारला की का स्टुडिओ पण असा अलूप ठिकाणी ठेवलेला आहे की ज्याच्या आजूबाजूला लोक नसतील. तर एक जो कनेक्शन आहे ना लोकांबरोबरचा, की एक फॅमिली किंवा सोसायटीचा कनेक्शन, तो जेव्हा तुटतो, त्या सगळे रिलेशन जेव्हा तुटतात, तेव्हा तो माणूस कसा वागेल, हे एक मानवी भावना म्हणा, किंवा एक समज जी आहे ना ती कशी क्रिएट होईल, ह्याच्यावरती खूप त्यांचं फोकस असायचा. वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. एक बिग बॉसच्याच आधीच्या सीझन मधला आरोह वेलणकर एकदा इथे आलेला, आणि त्याने मला एक खूप विहर्ड किस्सा सांगितलेला. तो म्हणाला की ज्ञानेश्वरी, आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की अरे तुम्ही फक्त 1 तास बघता यार फुटेज, पण आम्हाला 24 तास तिथे आत राहायचंय. सो ही वॉज टेलिंग मी, त्यांच्या सीझनमध्ये एका पॉइंटला जी औषधं यायची त्याचे प्रिस्क्रिप्शन्स ते लोक अगेन अँड अगेन वाचायचे टाइमपास करण्यासाठी, किंवा जस्ट टू फील लाईक की काहीतरी रीड केलंय. तर ऍक्च्युली असं आतमध्ये वेळ घालवणं इतकं डिफिकल्ट आहे. काय करायचं तुम्ही राहिलेल्या वेळी? माझा पण असाच किस्सा आहे. मी टॉयलेटला एकदा, तर ते मॅन्युअल आहे, एकच मॅन्युअल असा एवढा मोठा चार्ट होता की बिग बॉसचे रूल्स काय आहेत, जसं तुम्ही काय काय करू शकतात किंवा काही नाही करू शकता. एक सिम्पल रूल आहे, जसं नॉमिनेशनबद्दल बोलू नाही शकत. मग आपल्याला सवय असते ना बाथरूममध्ये काहीतरी मोबाईल घेऊन जायची, टॉयलेटमध्ये, तर असं काहीतरी सवय असते. आता काहीच नाही. एकदा मी तो मॅन्युअल घेऊन गेलो 10 वेळा तो वाचत बसायचा. काहीतरी कळलं पाहिजे ना. आमच्याकडे एक बुक रूमचा असा होता, बुक्स अशा सगळ्या, पण त्या सगळ्या चिटकवलेल्या बुक्स नव्हते. आणि ते असं त्याचं मग काहीतरी टायटल वाचत बसायचं 15 मिनिटं, एकच शब्द तो 10 वेळा वाचायचा. अशी म्हणजे लोक दिसायची ना, ते आम्ही विचार करायचो, अरे लोक असं अगदी ना, म्हणजे पिंजऱ्यामध्ये वाघ कसा असतो अरे दिसलं, तसं व्हायचं आम्हाला. आय कॅन इमॅजिन. पण म्हणजे अदरवाईज जसं आपण आयुष्यामध्ये फोन थ्रू तर सतत कम्युनिकेट करतच असतो, किंवा आपण काहीतरी वाचतो, किंवा आपण लिहितो. लिहिणं पण वॉज नॉट अलाउड, राईट? नाही, कुठेही नाही लिहू शकत. मी काय करायचो, कोणत्याही टास्कमध्ये सपोज पेन आला किंवा एका टास्कमध्ये मार्कर आलेला, तो मी लपून ठेवलेला माझ्याकडे की तो, म्हणजे मी काहीतरी लिहीन आणि काहीतरी वापरेन कशात तरी, तो मी चुपचाप एक पेन आणि माझ्याकडे मार्कर अजून पण होता माय गॉड. पण लिहायला घेतलंच तरी पण भीती आहे ना, कारण बिग बॉस अनाऊन्स करतील की हे अलाउड नाहीये. हो, मग काय. आणि एकदा तर मी एक झाड पण लावलेलं, कांद्याचं झाड लावलेलं. आर यू सिरियस? हा, सिरियसली. मी घरामध्ये मी मागवलं पण होतं, ते आलं नाही झाड. ओ माय गॉड. हो, कारण सगळं कृत्रिम आहे तिथे, सगळं आर्टिफिशियल आहे, काहीच रिअल नाहीये. झाडं नाही, सगळी झाडं, सगळं एव्हरीथिंग इज आर्टिफिशियल.
आणि वरून आमच्या ते शेड्स पण टाकले तर यू कॅन्ट सी इव्हन स्काय ऑल्सो. मी तेच विचारणार होते की सूर्यप्रकाश वगैरे येण्याचा काही चान्सच नाहीये. आम्ही फक्त लाईट असं बघायचो ते शेड्स मधून काय आता दिवस दिसतोय अजून, म्हणजे अजून आहे दिवस. आणि दिवसांचं आणि वेळेचं तर नाही नो. म्हणजे मी घरी आलो ना तर मला बायको माझ्यावर हसत होती, बोलते अरे काय तू 3 वाजता सकाळची चहा म्हणून आपलं सकाळी उठल्यावर चहा पितात तसं बसलेला. म्हटलं त्यावेळेला मला वाटलं मी सकाळी आत्ता उठलोय. आणि खूप वेळ जायचा, म्हणजे 2-2, 3-3 तास आम्ही बोलत बसायचो. बट ॲक्च्युली असं वाटायचं की अर्धा तास 15 मिनिटच झाले आहेत. त्यामुळे असं टाईमचा खूप घोळ होता तिकडे. सो तिथे यू मी टू से की जसं आम्हाला बघताना कळतंय की टास्क तुमचा बऱ्याच वेळा असं व्हायचं की टास्क चालू आहे आणि तिथे वेळ पण येते ना, तर असं रात्री 12 वाजता आणि अजून ऑडियन्स म्हणलं की 12 वाजता का करताय ते लोक टास्क, ना झोप बीप नाहीये का? कारण अजूनही अनेक लोकांना असं वाटतं की तुम्ही पण नॉर्मल वेळेला झोपत होतात तिथे आणि नॉर्मल वेळेलाच उठत होतात. पण आता तुझं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की बहुतेक तसं नव्हतं. अरे हे आम्हाला बाहेर आल्यावरती कळलं. आता आम्हाला त्यावेळेला असंच वाटत होतं की आम्ही नॉर्मल टाइमला झोपतोय आणि आम्हाला बिग बॉस चांगला झोपायला असं टाइमात बरोबर देतात. आणि आत्ता अरे रे आता तास आत्ता संपला असेल 10:30-11 वाजता म्हणून लाईट्स बंद केल्यात. पण तो तास चालायचा 2-2:30 वाजेपर्यंत. आणि मग त्यावेळेला पण बिलकुल मग त्या एकदम ते काय म्हणतात ते ब्लड रश एवढं असायचं की मग झोप नाही यायची तेवढा वेळ. खूप विचित्र बॉडी क्लॉक एका वेगळ्याच प्लॅनेटवरती मला वाटतं होतं. आम्ही वेगळ्याच प्लॅनेटवरच होतो. पण मला सांग की एरवी आपण रोजच्या आयुष्यातल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्याला सवय असते आणि ते आपल्याला कॅज्युअल वाटतं, खूप म्हणजे नॉर्मल वाटतं की असं उठल्यावर कोणी चहा आणून देणं नॉट लाईक अ बिग डील की नॉर्मल आहे. पण त्या घरात गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी अशा मॅग्निफाय होतात आणि आपल्याला रिअलाइज होतं की अरे हे ग्रँटेड नाही धरू शकत, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा रोजच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची किंमत तुला जास्त कळली घरात गेल्यानंतर? सगळ्याच गोष्टींची. म्हणजे जसं आता बंधनात आम्ही तो होतो ना, त्यावेळेला आमच्याकडे कॉफी किंवा काहीच नव्हतं असं. आणि मग आम्ही काय करायचो, मी आणि निकी आम्ही चहापत्ती गरम करून ती पित राहायचो दिवसभर. फक्त कारण साखर नव्हती, नाही दूध काय असायचं, तर तेच प्यायचं. तर चहाची व्हॅल्यू आणि कॉफी किती इम्पॉर्टंट आहे ते काय, अगदी पोट खराब होईपर्यंत कॉफी पित बसायचो. ते आपलं ते चहा प्यायचं, कोरी चहा, अशा सगळ्या गोष्टी. आणि ते नंतर मग परत आपला तुमचा बेड आवरा, ह्या सगळ्या गोष्टी. बाथरूम टॉयलेट नाही केलं तर मग बाकीचे लोक बोलायला यायचे की तुम्ही बाथरूम क्लीन नाही केलं आज. अरे ते टिश्यू पेपर ना तिथे पडलाय, तर टिश्यू पेपर बघ जरा, सांगा तू. असं हा इश्यू असायचा की टिश्यू पेपर आहे. आणि मग ते काय ते कचऱ्याच्या डब्यामध्ये पिशवी नाही लावली, अशा सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेला मग कळायला लागलं की नाही, ॲक्च्युली रिअलायझेशन ह्या गोष्टीचं जास्त झालं की लोक कशी कामं करतायत वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये. यु नो, आपण आता कधी कधी आपल्या घरी जातो आणि घरामध्ये काम करणाऱ्यांना सांगतो ना, अरे त्या कोण्यामध्ये पण बघ, तिथे त्या कोण्यामध्ये पण बघ, आणि आपल्या त्या टोन मध्ये आणि आपण म्हणतो अरे आपण पैसे देतो आणि तो यार क्लीन नाही करत. ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला कळत होतं की अरे एवढं इझी नसतं ह्या गोष्टी. यु नो, थोडंसं जर राहिलं कोणाचं तर तू का नाही करू शकत, तू मला सांगतोय ना. तर ती गोष्ट समजली की नाही आपण पण थोडंसं लिनियंट राहायला पाहिजे ह्या गोष्टींबद्दल, की प्रत्येकाची ती ड्युटी आहे, प्रत्येक आपलं काम करतोय. बट वी शुड नॉट असं दाखवलं पाहिजे की यार तू क्लीनच करून जा, की तू व्यवस्थितच कर. कारण सगळे कुठे ना कुठे काही ना काही पॉईंटला चुकतात. करेक्ट. ते समजून घेणं पण इम्पॉर्टंट असतं. करेक्ट. यु नो, बिग बॉस या गेम बद्दल, या शो बद्दल प्रत्येकाचे आपापले अझम्पशन्स आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला तर कळलंय की हा गेम काय आहे. पण आय एम शुअर की ॲज अन ऑडियन्स आणि बाहेर असताना खास करून आमच्यापैकी बऱ्याच जणांना वेगळंच वाटलं असेल बिग बॉस, वेन इन रियालिटी बिकॉज तू आत होतास ते वेगळंच आहे. सो आता बिकॉज तू सीझन करून आलायस, तर बिग बॉसचं घर आणि बिग बॉस हा गेम काय आहे आणि काय नाहीये? ऍक्च्युली जसं म्हटलं जा की हा तंटा घर आहे, कारण फक्त तिथे वाद होणार असं काही नाही आहे. हा एक विचारांचा गेम आहे. यु नो, तू जसं एक पर्सनॅलिटी आहे ना, त्या तुझ्यामध्ये खूपशा शेड्स असू शकतात ज्या आपण लपवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपण एका सोसायटीमध्ये राहत असतो, त्या सोसायटीमध्ये आपण म्हणतो की नको, मला ह्या गोष्टींना नाही सामोरं जायचं. तिथे तुम्हाला तुमच्या डार्क शेडला पण सामोरं जावं लागतं. आणि जसं काय कधी कधी सपोज कोणत्या सिग्नलवरती कोणाची वाद झाला, यु नो, तर आपण तो वाद अवॉइड करतो.
मी बोलतो की जाऊ दे, चल सोडून द्या. तिथे तुम्हाला त्या मुद्द्यावरती थांबरावं लागतं की काय आहे बरोबर, काय चुकीचं आहे, का मी असं केलं. त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते खरेपणा असतो. आपण ज्या वेळेला अवॉइड करतो, आपल्या मनात राग असतो, आपल्या डोक्यात तो राग असतो, पण आपण त्या गोष्टीला फेस नाही करत. पॅसिव्ह असतो. पास करतो. कारण असं वाटतं की जाऊ दे, आपल्याला आपली पर्सनॅलिटी, आपली पोझिशन नाही घालवायची. ॲज अ पर्सन मी जसा आहे तसा मी मला माझ्या डोळ्यात नाही पाडून घ्यायचं. तिथे कळतं की तुम्हाला ज्या वेळेला समोरचा पाडतोय तेव्हा पण तुम्ही कसं आपल्या नजरेमध्ये स्ट्रॉंग राहू शकता. सो इट इज दॅट काइंड ऑफ अ गेम. आणि खूप माइंडचा पण गेम आहे आय फील. ऑफकोर्स. कारण तुमचं 2 ठिकाणी माइंड जास्त लागतं. एकतर तुम्हाला कसं लोकांना एलिमिनेट करायचं तिथे, कसं तुम्ही प्ले करता, आणि दुसरं तुम्ही समोरच्यांना कसं बरोबर आहे किंवा कसं चुकीचं आहे हे दाखवू शकता. कारण आपण प्रयत्न तर करतो, पण ते लोकांपर्यंत पण तो मुद्दा पोचला पाहिजे. जर ती गोष्ट लोकांपर्यंत नाही पोचली तर मग त्या गोष्टीला अर्थ नाही. मग त्यामध्ये एक तर तुम्ही डायरेक्ट बोला की ही बाई चुकीची आहे, हा माणूस चुकीचा आहे, नाहीतर मग तुम्ही स्वतः एवढं कलर तुमचे वाढवा ना की दुसऱ्या शेडच्या बाजूला जर ते ठेवलं तर कळेल की हा शेड फिका आहे आणि हा शेड जास्त स्ट्रॉंग आहे. करेक्ट. तर ह्यामध्ये तुम्ही कुठे स्वतःला बघता, कसे बघता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. आणि खूप ट्रिकी आहे आय एम शुअर. कारण एवढ्या गोष्टींचं भान ठेवणं, असं होऊच शकतं की ते घर बघायला गेलं तर इतकं सुंदर आहे दिसायला आणि एव्हरीथिंग इज सो नाईस आणि कलरफुल आणि वगैरे वगैरे. सुरुवातीला जेव्हा रितेश भाऊ म्हणत पण होते की पिकनिकला आलात का वगैरे वगैरे, तर आय कुड फील इट. कारण तुम्हाला थोडा वेळ तर तुम्ही इन ऑच असतं की ओ माय गॉड हे काय घर आहे. त्याच्यात लक्षात ठेवणं की अच्छा आता गेम पण खेळायचा आहे, मग हे सगळे ऑपोनंट्स पण आहेत, मग रिलेशन्स बनवायचे आहेत पण नाही पण बनवायचे. एव्हरीथिंग इज एक्स्ट्रीमली ट्रिकी. राईट. ऍक्च्युली इट इज लाईक एका बोलमध्ये ना एखादा तुम्ही काय म्हणतो गोटी किंवा कांच जे असो ना मार्बल टाका आणि तो बोल जर फिरत असा हलवला तर त्या बोल तर तो स्लो आहे, पण त्यातल्या आतली तिथे मार्बल आहे ना तो खूप फास्ट फिरतोय. डोक्यामध्ये काहीतरी असंच चाललेलं असतं. म्हणजे आपण वागतोय खूप नॉर्मल, पण ब्रेन एवढा फास्ट फिरत असतो ना सगळ्या गोष्टींना. इकडे काय चाललंय ते ऐकायचं आहे, तो काय बोलतो ते ऐकायचं आहे, तुला कोणी काय बोललंय त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुला आन्सर शोधायचं आहे. यु नो, प्लस कोणत्या गोष्टी बरोबर आहेत चुकीच्या आहेत त्याबद्दल बोलायचं आहे. तो इट इज एवढा ब्रेन एक्सरसाइज आहे ना, एक टाइमला खरंच थकतं डोकं. आय एम शुअर. म्हणजे लिटरली मी सांगू, लोकांच्या मेमरीज वाईप्ड आउट झाल्यात. माझी मेमरी वाईप्ड आउट झाली आहे. खूपशा गोष्टी आठवायच्या नाही, कारण 90% ब्रेन फक्त एकाच ठिकाणी लागतं असं. आणि एका बंदिस्त घरात सुद्धा. एका बंदिस्त घरात. आमचं सायकॅट्रिस्टकडे टेस्ट होते बिफोर बिफोर वी गो इनसाइड. सायकॅट्रिस्ट बरोबर एक आमची व्हिजिट असते. तर मला सगळ्यात मोठी भीती होती की यार मी इथे क्लॉस्ट्रोफोबिक तर नाही होणार आतमध्ये जाऊन. करेक्ट. कारण आता तुम्ही म्हटलं तरी पण आपण एकाच घरात राहणार आहे, असं वाटतं ना की मला बाहेर जायचं आहे, असं फिलिंग येते ना. तर ते म्हणे नाही असं गार्डन असेल बाहेर, तू गार्डनमध्ये जाऊन. मला गार्डन असेल पण शेवटी काय तो बॉक्सच आहे ना, तोही लिमिटेड आहे. हां, तुमचा एक छोटा बॉक्स म्हणा किंवा मोठा बॉक्स आहे, ॲट दी एंड ऑफ द डे बॉक्सच. त्या बॉक्समध्येच तुम्ही राहताय. कसं मला व्हायचं माहिती, मध्ये असं. मग मी बेडवर जाऊन स्वतःला समजायचो, कारण पॅल्पिटेशन जर व्हायला लागलं ना देन यू बिकम व्हेरी रेस्टलेस. मग त्याला कसं कंट्रोल करायचं आणि मग त्याच्यामध्ये पण टास्क खेळायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी. इट इज कधी तर ना बजर वाजायचा, म्हणजे आम्ही रेडी असायचो असं पोझिशनमध्ये की आता बजर वाजवायला आम्ही असे पळणार, आता हॉर्न वाजला किंवा आम्ही धावणार, आणि तो हॉर्न वाजायला 5-5 मिनटं लागायची आणि आम्ही असेच उभे आहोत, आत्ता वाजेल अशा पोझिशनमध्ये, आणि ते त्यांना पूर्ण कम्प्लीट होत. तर असं एक तास 2-2 तास चालायचा, 2-2.5 तास असं. क्रेझी. खूप लोक म्हणजे बाकीच्या पण कंटेस्टंट्सचे जितके इंटरव्ह्यूज मी बघितलेत, एक गोष्ट तर सगळेजण अग्री करतात की हे घर तुम्हाला बदलवतं, किंवा बदलवतापेक्षा पण तुमच्यातल्या जसं तू म्हणालास अशा गोष्टी ज्या अदरवाईज आपण दाबून ठेवतो किंवा इतक्या लक्षात नाही येत बिकॉज आपल्या आयुष्याचा पेसच वेगळा आहे, त्या तिथे खास करून आपल्यालाच आधी रिअलाइज होतात आणि मग अर्थात लोकांना पण होतात. पण ऍट दी एंड ऑफ द डे काही दिवस आणि काही दिवसांचं हे पर्व आणि हा रियालिटी शो खरंच लाईक फंडामेंटली तुम्हाला माणूस म्हणून चेंज करू शकतो तुला वाटतं? आणि तुला असं काही जाणवतंय? मला तर खूप जाणवलं. मला पदोपदी जाणवत होतं, कारण
मी ज्या वेळेला शोमध्ये गेलो त्याचवेळी मी ठरवलं की मला ॲज अ पर्सन मी कसा आहे. मी 20 वर्ष एक आयुष्य जगले एक सेलिब्रिटी म्हणून, पण त्याच्यामध्ये माझ्या काहीतरी चुका आहेतच ना. मी काहीतरी बरोबर गोष्टी नाही केल्यात त्या मला कळत नाही, कारण आपण नेहमी आपल्याच डोक्याने एक विचार करत असतो आणि डिसिजन घेत असतो. राईट. आणि सोसायटीमध्ये जसं मी म्हटलं की आपण अवॉइड करतो, एखाद्याला चुकीचं म्हणण्यापासून पण अवॉइड करतो आणि दुसरा पण तुम्हाला अवॉइड करतो की अरे ये तुमने गलत किया असं बोलायला. इथे तुम्हाला सगळं सांगणार आहे, सगळे बोलणार आहे, तुमचं प्रतिबिंब दिसणार आहे. मग तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते पण तुम्हाला कळणार आहे. मग तुम्हाला कसं वागायचं आहे, तुम्ही जसे आहात तसेच वागा आणि मग तुमची रियालिटी तुम्हाला कळेल. तर जायच्या आधी ना ते म्हणायचे की तुम्ही जसे आहात तसे वागा. शो चालू आला मधल्या रस्त्यात म्हटलं काय असं थोडी आहे, जसे आहात तसे वागा म्हणजे काय, इथे सगळेच भांडणं करतायत. आता संपल्यानंतर कळतं की हां ॲक्च्युली जसं आहे तसंच वागलं पाहिजे. त्यावेळेलाच तुमच्या चुका कळतात, चांगल्या गोष्टी कळतात आणि मग तुम्ही चांगल्या गोष्टी जोपासा, वाईट गोष्टींना सोडा. हे तुम्हाला शो संपल्यानंतर कळतं. करेक्ट. आणि आय एम शुअर ही पुढचे काही महिने कदाचित तुला मधून मधून असे रिअलायझेशन होत राहतील की अरे मी आत्ता जसं वागलो ती रिॲक्शन बहुतेक आधी माझी नव्हती, पण आता या एक्सपिरियन्स नंतर कदाचित ती रिॲक्शन हॅज ऑल्सो चेंज्ड. आणि सगळ्यात जे तुम्हाला जे लाईफसाठी कोट्स असतात ना, मोठे मोठे कोट्स, कोणतेही कोट्स तुम्ही पकडा की लाईफमध्ये असं जगलं, खरेपणा दाखवा किंवा काही, हे सगळे कोट्स इथे घरामध्ये इम्प्लिमेंट होतात. आय ऑलवेज यूज टू से की आपलं आयुष्य एक मोठा टाईम स्पॅन असतो आणि त्याच्यामध्ये घटना वेगळ्या वेगळ्या टाईमला होत असतात, मध्ये होतात, मग त्या सुटतात, असं होतं. बिग बॉसचं असं घर आहे जिथे माणूस येतो आणि त्या एक छोट्या टाईम स्पॅनमध्ये त्या सगळ्या घटना होतात. म्हणूनच त्याच्यामध्ये ॲग्रेशन पण आहे, त्याच्यामध्ये लव्ह पण आहे, त्याच्यामध्ये त्या एवढ्या फास्ट दिसत आहेत. करेक्ट. कारण त्या एवढ्या मोठ्या टाईम स्पॅनचं एक कॉन्स्ट्रक्ट एकदम छोटं केलेलं व्हर्जन आहे ते. त्यामुळे एवढ्या काय म्हणतात इमोशनल आणि इमोशन चेंजेस होत असतात लोकांमध्ये, इक्वेशन चेंज होतात. राईट. यु नो बिग बॉसच्या घरामध्ये दरवर्षीच जो एक मिक्स असतो तो खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग असतो, कारण वेगवेगळ्या पद्धतीची माणसं अर्थातच हेतुपुरस्सर मेकर्स एकत्र आणतात. आता वर्षाताई असतील किंवा पॅडीदादा पण असतील किंवा त्यांच्या क्षेत्रात ज्या ज्या लोकांनी काय काय केलंय ते सगळे होते आणि त्यांना जरा कोणी त्यांच्या प्रोफेशनवरून किंवा केपेबिलिटीवरून बोललं तर खूप मोठे वाद क्रिएट झालेले, राईटली सो ॲट टाइम्स. यार ॲट दी एंड ऑफ द डे तू सुद्धा एक सेलिब्रिटी होतास जो आत गेलेलास. तर तू जेव्हा एंटर केलंस बिग बॉसचं घर तेव्हा तू खरंच तुझं सेलिब्रिटी स्टेटस त्या घराच्या बाहेर ठेवलंस की ते घेऊन आलास, तू कसं टॅकल केलंस? कारण नाही म्हटलं तरी जितकी वर्ष तू या घराच्या बाहेर जगलायस, यू हॅव हॅड अ सर्टन अमाऊंट ऑफ अटेन्शन, सेलिब्रेशन, महत्व, रिस्पेक्ट, सगळ्याच गोष्टी. आणि आत गेल्यानंतर कट टू अशी माणसं जी तुम्हाला ॲज इक्वलच ट्रीट करणार आहेत, कधी कधी वाईट ट्रीट करणार आहेत. तरी तू कसं डायजेस्ट केलंस? मी ॲक्च्युली म्हटलेलं की मी घरात घुसण्याच्या आधी तो अभिजित सावंतचा कोट जो आहे ना तो बाहेर ठेवायचा आणि आतमध्ये जसं नॉर्मल राहू शकतो तसं. आणि मी काय इंडियन आयडल केलेलं ना, तर त्यामुळे बाकीचे कंटेस्टंट आपल्यावर कसे राहणार आहेत, कसे वागणार आहेत, ह्याची एक थोडीशी प्रॅक्टिस मला होती, एक जाणीव होती की तिथे जर राहायचं तितकंच तितकंच नॉर्मल राहावं लागणार आपल्याला. हा मीपणा किंवा मोठेपणा किंवा कोणतीही गोष्टी सोडावी लागणार आणि कम टू द झिरो, कम टू दॅट ग्राउंड की तिथे तुम्ही कसं वागणार, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि हाच एक मी वर्षाताईंना बघायचो, मला आश्चर्य वाटायचं यार, त्या आमचं तर ठीक आहे, त्यांचं वय आहे, त्यांना एवढं सगळं बघितलं आहे अँड हाऊ शी यूज टू टेक इट ना, ते सगळं बोलणं ऐकून त्याच्यानंतर मग परत त्या नॉर्मल पण व्हायच्या, त्यांच्याशीच गप्पा पण मारायच्या. हे सगळं बघताना खूप शिकायला पण मिळालं त्यावेळेला. आणि आय एम शुअर दिस वॉज अ कॉन्शियस चॉईस आणि कुडोज टू यू. म्हणजे सोपं नाहीये हे, इझियर सेड दॅन डन आत्ता. पण आपण 20 वर्ष आपल्याला माहिती आहे की आपण आपलं स्टेटस काय आहे आणि आपल्याला कसं सेलिब्रेट करतायत लोक, त्यानंतर हा डिसिजन घेणं की ओके आय स्टार्ट फ्रॉम झिरो इज नॉट इझी ॲट ऑल. नॉट इट. आणि मेन प्रॉब्लेम काय होता, तुमचा अपमान होणार आहे घरात पदोपदी. तो अपमान एका साध्या माणसाचा पण अपमान मोठा असतो. मग ज्यावेळेला तुमच्या पाठीवर एक बॅगेज आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही तो अपमान कसा सहन करणार आणि मग त्याला कसं सामोरं जाल, ते खूप मोठं टास्क होता. करेक्ट ऑफकोर्स. तू मगाशी निक्कीबद्दल बोललास. आय एम शुअर असा कोणता इंटरव्ह्यूच झाला नसेल तुझा जिथे 2-3 नावं नाही घेतली गेले. सो आय एम नो एक्सेप्शन गाईज, सॉरी. पण हे एक लडका और एक लडकी दोस्त नाही बन सकते वगैरे हे आतापर्यंत आपण ऐकलेलं, पण मला असं वाटतं की तुझी आणि निक्कीची जी मैत्री होती आणि तुम्ही दोघंही खूपच क्लिअर होतात त्या गोष्टीबद्दल,
तर ती मैत्री होती आणि हो. कुठेतरी एका पॉइंट नंतर ॲज अन ऑडियन्स पण अनेक लोकांना रिअलाइज झालं की ठीक आहे, एक लडका और एक लडकी दोस्त बन सकते हैं, हा, इट्स बरोबर. नॉर्मल, इट्स It's ओके. normal, of course. तर तुला या मैत्रीतून काय सापडलं आणि हो. तुझ्यासाठी किती प्युअर थॉट होता तुझ्या डोक्यात वेन इट केम टू फ्रेंडशिप? माझ्यासाठी ना मी खूप इन्स्पायर्ड होतो लोकांना बघून, त्यांच्या पर्सनॅलिटीज बघून. मी सुरुवातीला म्हटलेलं, मी अंकिताला बघून खूप इन्स्पायर्ड झालेलो की अरे यार, किती किती व्हायब्रंट पर्सनॅलिटी आहे, स्वतःचे मुद्दे एकदम खरं बोलते. एक टास्कमध्ये तिने सरळ सरळ म्हटलं हां हेच बरोबर आहे, ते बरोबर. तर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ हर पर्सनॅलिटी. तसंच निकीचं पण होतं. कारण मेनली अपोजिट सेक्स ज्या वेळेला तुमच्या आता तर थोडं कल्चर जवळ येत आहे, करेक्ट. बट ज्या वेळेला एक मेल फिमेलमध्ये ना खूप एकमेकांना गिव्ह अँड टेकचं खूप चान्सेस असतात. कारण त्यांची एक वेगळी भाषा असते, वेगळी समज असते. करेक्ट. आमची एक वेगळी भाषा, एक वेगळी समज आहे. त्यामुळे मला असं वाटायचं की ज्या वेळेला निकी बसायची ना माझ्याबरोबर, आमचे थॉट प्रोसेस खूप चेंज व्हायचं, खूप डेव्हलप व्हायचे. जसं एकदा तिने मला म्हटलं की तू खूप टार्गेट बनून चालतो, एखाद्या गोष्टीला एकदम हे टार्गेट आहे, इथपर्यंत पोहोचायचं, मला एवढं करायचं, मग तेवढी मेहनत करायचं. ती म्हणायची की तू असं कशाला विचार करतो, यू शूड ड्रीम बिग. आणि मग तुझ्या आवाक्यात काय काय येतं, दॅट इज युअर ओन. की तू स्वप्न मोठी बघ, तू टार्गेट नको ठेवू, फक्त स्वप्न मोठी बघ. आणि नंतर मग तू ज्यावेळेला त्यासाठी प्रयत्न करशील ना, मग त्या प्रयत्नांमधून तुला काय मिळतं, दॅट इज युअर ओन. तर हा थॉट केवढा मोठा आहे ना. करेक्ट. तो माणूस सोडून द्या, पण ते थॉट मला ते मिळायचं. आणि त्या गोष्टी मला खूप शिकण्यासारख्या होत्या की अरे एक कधी कधी काय असतात ना, आता मी ॲज अ पर्सन खूप साधा आहे, म्हणजे असा आहे, साधा नाही म्हणणार अगदीच, पण अगदीच व्हॉट इज दिस ऑनेस्टी इन बिटवीन? मी साधा नाही म्हणणार आहे. म्हणजे अगदीच स्वतःची तारीफ करणं, तर ते माझं कसं स्वभावच आहे तसा की बाबा ठीक आहे, जाऊ दे असं. त्यावेळेला हे लोक जे होते ना, जे हातात भाला घेऊनच फिरायचे, मग ते काय आहेत, हां ते का असे आहेत, ते असं काय आहेत. सो ते समजण्यासाठी मी त्यांच्या जवळ राहायचो. आणि तो माझा मेन इम्पॉर्टंट पार्ट होता गेमचा, ज्याला वेगवेगळे नावं ठेवली गेली, पण मेन पार्टच हा होता की त्यांच्याकडून मी चांगल्या गोष्टी शिकेन आणि मग मी ते इम्प्लिमेंट करेन. हा माझा एक समजण्याचा हे होता, गेम होता. आणि त्यामुळे निकी बरोबर मी बसायचो, कारण खूप वेगळ्या गोष्टी. आता जर बघितलं असेल तर निकी आणि सूरजचं कॉन्व्हर्सेशन खूप एकदम इंटेलेक्च्युअल लेवलचं कॉन्व्हर्सेशन आहे. आणि एक एकदम अर्बन आणि एकदम वेल ड्रेस्ड सोसायटी, आणि एक एकदम आपला गावातला आलेला मुलगा, आणि ते दोघंजण बसतात आणि मग काय बोलतात त्यांच्यामधल्या गप्पा आहे ना. मी एक साधा असं म्हणजे विचार करणार की नाही जाऊ दे, लफड्यात नाही पडायचं, आणि ती एक अशी कोण माझ्या समोर येईल त्यालाच कापून खाईन अशी तर असे दोन व्यक्ती बसतात, तेव्हा काय डिस्कशन होतं, अशा इंटरेस्टिंग गोष्टी असायच्या. एंडला तर तुम्ही सगळे अर्थातच एकमेकांना खूप ओळखून होतात, पण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जसं तू आता म्हणालास की कॉन्ट्रास्टिंग लोकांना जर एकत्र एका रूममध्ये सोडलं तर ते काय बोलते इज अ बिग क्वेश्चन. तर तुला असं व्हायचं का की मी काय बोलू या सगळ्यांशी, मी काय करू कॉन्व्हर्सेशन, व्हॉट शुड आय टॉक अबाउट, असं होतं? सुरुवातीला असं व्हायचं की आता काय बोलायचं. हा, म्हणजे एखादा विषय असेल तो अर्धा तासाने संपेल ना, काय करणार त्याच्यानंतर, आणि आता काय कशामधून बोलायचं काय. पण कधी कधी असं व्हायचं की तुम्ही थांबा तिथे, असं थांबा, 2 मिनटं थांबा, 5 मिनटं थांबा, नाही सुचत आहे 7व्या मिनिटाला तोच बोलायला लागायचा. काही ना काहीतरी तो विषय यायचा. कोणती गोष्ट सुरू करायचो, काहीतरी क्वेश्चन मार्क ना डोक्यामध्ये फ्लोट व्हायचा. अँड देन वी यूज्ड टू से की अरे ह्याचं ते झालं, असं झालं काही कधी. आणि मला कधी कधी ह्या गोष्टीचं म्हणजे वाईट पण वाटायचं की कोणते मेंबर आहे ना, बाहेरच्या गोष्टी गप्पा मारत बसायचे. माझा तो मित्र आहे ना, त्या मित्राने असं केलेलं, मग तो तिकडे गेला, विच इज नॉट रिलेव्हंट टू द गेम. आणि ते ह्याच्यासाठीच म्हटलं जातं, कारण देन तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह थॉट प्रोसेस जो आहे ना तो बंद होतो. अँड देन यू आर ओनली इन टू दॅट किस्से कहानियामध्ये. करेक्ट. खूप आम्ही संडेच्या स्पेशल एपिसोडमध्ये बघितले. हा, तर त्यामुळे वाटायचं की नाही, वी कॅन डेव्हलप आवर थॉट प्रोसेस, लेट्स डेव्हलप आवर थॉट प्रोसेस, आणि त्याच्यातूनच गेम बनेल. कोण चांगलं आहे, काय आहे,
ह्या गोष्टी तुम्ही किती डेव्हलप करशो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. पण बाहेरच्या जगात तू इंट्रोवर्ट होतास आधी की एक्स्ट्रोवर्ट होतास? मी खूप इंट्रोवर्ट माणूस तू आहे, खूप इंट्रोवर्ट माणूस आहेस. खूपच. म्हणजे आमचं 4 लोकांचंच घर आणि त्याचं तसं जग असं आहे. आणि पार्टीमध्ये पण गेलो तरी मी आता मला स्वतःला ठोकून टाकून मी असं बोलायला शिकवलं की चला यार बोललं पाहिजे. तुम्ही कुठे जाता कोणाला भेटता तर यू हॅव टू टॉक नो. जर स्वतःला मी म्हणजे असं तयार केलं ह्या गोष्टीसाठी अगदी. म्हणजे हे पण बिग बॉसनी कुठेतरी हे स्किल पण टाकलंय तुझ्यात की आता हो. तर सिन्स तू इतके रॅन्डम लोकांशी इतके तासन तास बोलू शकलायस एका पॉईंट हो. नंतर, तर आता नॉर्मल आयुष्यात तर यू कॅन डू स्मॉल टॉक व्हेरी इझिली. आणि मला ना ते सायकॅट्रिस्टची टेस्ट होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुला मे बी लहानपणी ADHD असेल. तर माझा अटेन्शन स्पॅन तसा पण शॉर्ट आहे. म्हणजे मग कधी कधी काय व्हायचं ना, लोक कोण कोण काहीतरी विचित्र टॉपिकवरती अरे माझ्या घरात ना हे होतं ते मला माहिती आहे की हे नाही लागणार आहे, हे नाही दिसणार आहे. कारण तुम्ही कोणाचं तरी नाव घेताय, तुम्ही प्रोडक्टचं नाव घेताय विच इज नॉट रिलेव्हंट टू द शो. करेक्ट. मग मला डिसइंटरेस्ट व्हायचं मी त्या पॉइंटला की अरे यार मग मी काय बोलतो तुला काय बोलतो असं आपण तर आय टू चेंज द टॉपिक. अशा सगळ्या गोष्टी खूप व्हायच्या आणि तर हेच सगळं चालत राहायचं पूर्ण दिवसभर. वाव, हे खूपच वेगळं आणि इंटरेस्टिंग. ऍक्च्युली मी आता हाच विचार करत होते की आम्ही तरी 1-1 तास किंवा संडेज ना 2-2 तास पाहिलंय, पण जे ऍक्च्युअल फुटेज आहे जे आम्ही जर बघायचं ठरवलं ते आम्हाला बघायला काही महिने जातील मला वाटतं. सिरियसली दॅट विल बी अ डिफरंट व्हर्जन ऑफ बिग बॉस फॉर अस. खरं ते एवढं मोठं आहे ना, म्हणजे तुम्ही विचार करा 16-17 तास तुम्ही लोकांशी बोलताच आहे. एका पॉईंटला कसं आम्हाला पिकनिक बोललं गेलं ना, त्यावेळेला मी ठरवलं की आपले जे हे लोक आहेत त्यांच्या बाहेर जाऊन मला ग्रुप, तेव्हाच मी ॲक्च्युली ठरवलं की ग्रुपवाल्यांशी पण बोलायचं, त्यांचा थॉट प्रोसेस तर समजून घ्या. कारण मला ही नॅचरल सवय आहे. म्हणजे संग्राम पण आला ना त्यावेळेला मी फक्त ऐकत होतो एक दिवस त्याचं, तर त्यावेळेला वाटलं की वा काय ग्रेट यार, काय मस्त फिलॉसॉफीज आणि सगळ्या. दुसऱ्या दिवशी वेगळंच आलं, ती गोष्ट वेगळी आहे. या दॅट इज देअर. ओनली ट्रू बिग बॉस फॅन्स नो आम्ही का हसतोय. जर तुम्ही हसत नसाल तर तुम्ही स्वतःला बिग बॉस फॅन म्हणू नका, ठीक आहे? हो ऍक्च्युली. तर ते ऐकणं आणि मग त्याच्यातून तुमचं टॉपिक काढणं, तुमच्या गोष्टी विचार करणं, हे खूप वेगळं होतं समजलं. हे क्रेझी आहे सगळं. अच्छा, घरामध्ये असताना एक अशी गोष्ट जी तू केलीस याचं तुला रिग्रेट आहे आणि एक अशी गोष्ट जी तू नाही केलीस याचं तुला रिग्रेट आहे? मी ॲक्च्युली ज्या वेळेला आर्याचा इश्यू झालेला त्यावेळेला मी तो स्टँड नाही घेतला. दॅट वॉज म्हणजे मला असं वाटतं की मी उभं राहायला पाहिजे होतं. आणि तो एक पॉईंट असा होता जिथे मी दाखवलं पाहिजे होतं की वेअर द टीम बी इज. पण त्यावेळेला तो मी स्टँड, माझा आर्याचं एक पर्सनल ग्रज झालेलं त्याच्या वेळेला त्या गोष्टीवरून, म्हणून मी तो टॉपिकमध्ये पडलो नाही, स्पेशली फ्रॉम आर्या. मग नंतर आर्याबरोबर खूप चांगलं झालं माझं आणि आर्याचं आणि माझं चांगलंच पटायला लागलं. पण तो एक पार्ट होता जो मला नाही केला पाहिजे होता. आणि केलेल्या गोष्टी खूप आहेत, जसं मी वैभवला नॉमिनेट केलेलं, तर तो एक खूप विचार करून अगदीच तो असं तेच अगेन आर्याच होती त्याच्यामध्ये पण, ज्या प्रकारे तिने मला दिलं नाही बजर वाजवला आणि तिने वाजवलं, तर तो एक राग प्लस माझा ढोपर माझं मग ते सटकलेला त्याच्यामधून परत उभं राहून मला त्याला नॉमिनेट करायचं. त्यासाठी मी स्वतःला नॉमिनेट केलं. मग जान्हवीला सेव्ह करतो आम्ही, असं सगळं प्लॅटिंग करून त्याच्यानंतर पण अरबाज म्हणायला लागला की नाही मी नाही जायला देणार. आणि मग त्याला कन्व्हिन्स करणं की बाबा नाही बघ बाहेर जाईल खराब, हे सगळं करून मग स्वतःला पुढे ठेवणं. आणि मी मग चालत गेलो बजर वाजवायला. तर ते सगळं ती गोष्ट मला वाटतं वन ऑफ माय बेस्ट पार्ट. यार पण आता ते लागण्याचं आणि दुखण्या खुपण्याचं म्हणालास तर मलाही म्हणजे आम्ही सगळे अवाक होतो एका पॉइंटला, जेव्हा त्या टास्कमध्ये जिथे सगळेजण तुला म्हणत होते की तुझा पाय दुखतोय तू नको जाऊ, तुझा पाय दुखतोय तू नको जाऊ. त्यात काळजी होती, सगळंच होतं, म्हणजे प्रेम होतं, काळजी होती, ऑपोजिट टीम तुला परावृत्त पण करत होती असंही आपण म्हणू. पण काय असं तुझ्या अंगात संचारलेलं की यू आर सो शुअर यार की खड्ड्यात गेला पाय, मला तर जायचंच आहे आणि मला तर
व्हॉट म्हणजे बिग बॉसने तुला 3 वेळा सांगितलं की डॉक्टरनी वॉर्निंग दिली आहे, असं यू न्यू की तुझ्यात हा कम्पेटिटिव्हनेस आहे आधी, की तुलाही तिथेच डिस्कवर झाला की हे आपलं वेगळंच रूप आहे काहीतरी? नाही, मला असं वाटतं काय ना, तुम्हाला इमोशन्स एवढ्या लेवलला नेऊन ठेवतात ना, त्या मे बी बाहेरचे इमोशन्स वेगळे असेल. एखाद्या बॉर्डरवर जाणारा एक सोल्जरचे इमोशन्स, म्हणजे त्याच्या समोरचं जे टास्क आहे, त्या समोरच्या गोष्टी त्या खूप जास्त हेवी आहेत, पण त्याचे इमोशन्स जिथे ड्राईव्ह होत आहेत त्याच्यापेक्षा आमचे इमोशन्स खूप जास्त वेगळे नसतील असं मला वाटतं. ती जी फक्त जागा वेगळी आहे, स्थान वेगळं आहे, इंटेन्सिटी वेगळी आहे. ऑफकोर्स तो एक वेगळाच हे झाला, म्हणजे मोठीच गोष्ट झाली. पण तुम्हाला इमोशन्स, मला काय वाटत होतं माहिती त्यावेळेला, की यार घरामध्ये जेवण नाही येत आहे, आज सगळे उपाशी आहेत. आता बघायला गेलं तर काय एक व्हेरी इम्प्रॅक्टिकल गोष्ट पण म्हणता येईल, की मिळणारच आहे काहीतरी खायला, काय उपाशी तर नाही ठेवणार. पण ते इमोशन तुम्हाला इतक्या लेवलला नेऊन ठेवतात ना, की वाटतं नाही यार हे केलंच पाहिजे, नाहीतर जेवण नाही येणार घरामध्ये. तर ही भावना हेच आहे सगळं, की एका गरीब घरामध्ये एखादा बाप म्हणतोच ना, की माझ्या मुलांना जर जेवण नाही मिळालं तर मी काहीही करेन. ती जी भावना आहे ती ज्यावेळेला तुमच्या मनात कृत्रिमरित्या असू दे किंवा आर्टिफिशियली असू दे किंवा नॅचरली असू दे, ज्यावेळेला तयार होते त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, हाच तर गेम आहे पूर्ण बिग बॉसचा. 100%. आपण आता कंटेस्टंट्स बद्दल बोलत होतो, तर सूरज जिंकल्यानंतर सुद्धा तू ज्या पद्धतीने त्याच्यासोबत होतास त्याच्यावरनं सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आणि ओपिनियन्स लोकांनी सोशल मीडियावरती दिले. कारण खूप ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे की रियालिटी शो मध्ये नाही म्हटलं तरी ते विनिंग एका पॉईंट नंतर ते इतकं डोक्यात आपल्या जातं की जिंकण्याची ईर्ष्या इतकी असते की आपल्याला नाही दिसत की कम्पेटिटर आणि याव त्याव आणि त्याच्याशी आता चांगलं वागा वगैरे हे नाही सुचत खूप लोकांना. पण तुला सुचलं आणि त्याच्याबद्दल खूप लोकांनी तुझं कौतुक केलं. तर सूरज बद्दल, बिकॉज तू जवळून त्याला बघितलंयस आणि त्याच्यासोबत राहिलायस, ॲज अ पर्सन त्यातला असा काय पार्ट आहे जो तुला खूप भावतो? मी त्याला नेहमी म्हणायचो की मी त्याला चांगलं कनेक्ट होऊ शकतो. कारण ज्या वेळेला इंडियन आयडल झालेलं ना, त्यावेळेला मीही असाच होतो. आता ही मी गोष्ट बोलतोय 20 वर्षापूर्वीची. त्यावेळेला असा कॅमेरा बघणं पण खूप मोठी गोष्ट होते. एखाद्या स्टुडिओमध्ये, भले मी मुंबईचा असेन त्यावेळेला, पण एखाद्या अशा रेडिओ स्टुडिओमध्ये पण येऊन मला कोणतरी विचारेल, ही गोष्ट खूप मोठी होती. एखाद्या कलाकाराला बघणं म्हणजे आम्ही लोक बँडस्टँडला नुसते फिरायचो, कारण कॅफे कॉफी डेमध्ये तिकडे जॉन अब्राहम येईल असा कोणतं दिसेल. मी आयडलमध्ये गेलो त्यावेळेला मला सोनू निगमला बघायचं होतं, म्हणून माझं पहिलं रिॲक्शन ते होतं. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे कॅमेरा जो आहे, आम्हाला ते सांगायचे की हा कॅमेरा आहे, तर ह्या कॅमेऱ्यामध्ये तुमचा लुक ठेवायचा. आता तरीसुद्धा आम्हाला कळायचं नाही. तर त्या कॅमेऱ्याच्या वरती एक बल्ब लावलेला रेड कलरचा, की त्या बल्बला बघा तुम्ही. तर असं आम्ही इतके अजाण होतो, एक अज्ञान होतो. करेक्ट. हा पण तसाच होता. त्यावेळेला एक अर्बन क्लासमधला मुलगा एक रियालिटी शोमध्ये आलाय ज्याला काही कळत नाही. आज एक गावातला मुलगा एक अशा रियालिटी शोमध्ये आलाय ज्याला काही कळत नाही. तो दोन्ही आपण एकाच लेवलला मला समजत होतं, आणि म्हणून मी त्याच्याशी जास्त कनेक्ट व्हायचो. त्याला हे म्हणायचो की तू पडशील, पण तू स्वतःच सावर स्वतःला, स्वतः उभा राहा. दुसरे सांगतात म्हणून तू नको उभा राहू, कारण तुझ्या एक्सपिरियन्सने तू जे शिकशील त्याच्यापेक्षा काही मोठं नाही आहे. नाही तर लोक तुला दुसरीकडे डायरेक्शन दाखवते आणि तू तिकडेच जाशील. दॅट वॉज माय पॉईंट. आणि म्हणून मला वाटलं की त्याच्याबरोबर राहायला पाहिजे नेहमी, आणि म्हणून माझा सपोर्ट नेहमी त्याच्याकडे असायचा जास्त. विच इज लव्हली यार. ज्या दिवशी फॅमिलीचा एपिसोड होता, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक सीझनमध्ये त्या फॅमिली एपिसोडसाठी सगळे प्रेक्षक थांबलेले असतात. ऑल्दो तो खूप इमोशनल असतो ॲज कंटेस्टंट्स तुम्हा सगळ्यांसाठी, पण तरी सुद्धा सगळेजण वाट बघत असतात. आणि तेव्हा त्या एपिसोडमध्ये जेव्हा तुझी बायको आली, आम्हाला ती सुद्धा खूप आवडली, कारण शी वॉज सो हेडस्ट्रॉंग. ती तुझ्याबद्दल इतकी कॉन्फिडंट होती, ती क्लिअर होती, ती तुला मोटिवेट करत होती, आणि इट वॉज क्लिअर की तिने प्रत्येक एपिसोडचा अभ्यास केलेला आहे, फक्त बघितला आणि अभ्यास केलेला आहे. तर मला सांग, हे कितीही झालं तरी सुद्धा आपला पार्टनर एका रियालिटी शो मध्ये जाणार आहे असं जेव्हा सांगतो किंवा हे डिस्कशन जेव्हा होतं, इट्स नॉट एन इझी डिसिजन टू से की हा तू जा, सगळं ठीकच होईल, राईट? काहीतरी तुमच्या दोघांमध्ये पण अंडरस्टँडिंग असेल ज्यामुळे तूही तिथे
आरामात तू शो करू शकलास वाईल शी कुड ऑल्सो लिव्ह हर लाईफ हिअर आउटसाइड बिग बॉस हाऊस. तर ते काय अंडरस्टँडिंग होतं तुमच्यात बिफोर द शो? ॲक्च्युली कसं आहे, आमचं दोघांचं रिलेशन खूप वेगळं आहे. कारण लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये आमचं अफेअर सुरू झालेलं आणि त्यावेळेला पण अशाच गोष्टी होत्या की अरे अभिजित तू आयुष्यात काय करणार, कारण त्यावेळेला म्युझिक करणारा मुलगा म्हणजे काय कमवणार नाही. करेक्ट. तर स्टार्टिंग डेजमध्ये मी इव्हन तिला हे म्हटलेलं की बाबा मी तुझ्याशी लग्न नाही करू शकणार, मला माहिती नाही की मी तेवढं कमवेन की नाही कमवेन. तर त्यावेळेला पण ती अशीच हेडस्ट्रॉंग होती की नाही 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 तू कर, चांगलं करशील. आयडलची इवन ऑडिशनसाठी पण तिने फॉर्म भरलेला, तर तू जा तू करशील. तर तो जो एक तिच्याकडे कॉन्फिडन्स होता ना त्याबद्दल मला, म्हणून मी ऑलवेज बीन व्हेरी फॉन्ड ऑफ गर्ल्स, विमेन, कारण त्यांचा एक पॉईंट ऑफ व्ह्यूज वेगळा असतो अंडरस्टँड करण्याच्या, गोष्टींना समजण्याचा. तर ज्या वेळेला शोमध्ये मला माहिती होतं की ती आली ना तर ती मला सरळ तोंडावर बोलेल की तू काय माती खातोयस रोज. सो टेंशन ज्यादा था कि अरे कुछ भी बोल सकते हैं. कुछ भी बोल सकते, कुछ भी हो सकता है, इधर अपने को लाफा भी पड़ सकता है ऑन एयर. पण लाफा नाही पडली, फोरहेड किस में आलेला आणि सगळ्यांचा ऑ मोमेंट वगैरे झाला तिकडे. सो इवन दॅट टाइम ना की आम्ही असे एकमेकांशी खूप बोलतो आणि खूप आमचं काही म्हणजे घरामध्ये जे डिस्कशन, पण त्यासाठी आम्ही डिनर पण करायला जातो, पण सेम डिस्कशन असतं. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टॉक. तर ती जेव्हा आली त्यावेळेला मला माहिती होतं की खरं काय ते समजणार आहे. आणि ती जशी बोलायला लागली की अरे तू चांगला करतोयस, आय एम प्राऊड ऑफ यू, म्हटलं चला बाबा काहीतरी व्यवस्थित होतं आहे. अँड आमच्या दोघांचं जसं रिलेशन आहे, शी वॉज ऑलवेज बीन व्हेरी सपोर्टिव्ह टुवर्ड्स मी. तर ते खूप चांगल्या पद्धतीने ते हँडल केलं. पण जसं तू म्हणालास की आयडलच्या वेळेला पण फॉर्म तिने भरला, त्यानंतर म्हणजे त्या रियालिटी शो नंतर खूप गोष्टी तुझ्यासाठी सुद्धा आय एम शुअर चेंज झाल्या असतील इन टर्म्स ऑफ लोकांचं लक्ष तुझ्याकडे गेलं किंवा लोक तुला सिरियसली घ्यायला लागले किंवा कामाच्या बाबतीत असेल, फेम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तो असेल. सोपं नसतं ॲज अ पार्टनर टू ॲडजस्ट टू एव्हरीथिंग ऑल द टाइम, राईट? तर हे तुमच्या नात्यामधली ही इनसिक्युरिटी कशी हळूहळू तुम्ही कमी करत गेलात, बिकॉज ऑफ विच यू बोथ आर ओके विथ वॉट एव्हर यू गाईज आर डुईंग? आम्ही म्हणजे एकमेकांना हेच म्हणायचो की ठीक आहे, तू करिअर करतोयस, तुला मी सपोर्ट करेन, पण मला हे जाणीव असायची की मला पण तेवढंच लेवलचं तिला स्ट्रेस द्यायचं आहे जेवढं तिला म्हणजे ती इझिली झेलू शकेल. तर हे एक अंडरस्टँडिंग, एक गिव्ह अँड टेक असलं पाहिजे कपलमध्ये. असं नाही की बाबा मला स्टार बनायचं आहे, मग तू माझी वाईफ आहे तर तू मला पूर्ण सपोर्ट कर. दॅट इज ऑल्सो शुड नॉट बी देअर ॲट द सेम टाईम. कारण ती पण आपल्या बाजूने विचार करणार आणि तिला पण तिचा स्पेस मिळाला पाहिजे. तिने पण आपलं हे म्हटलं पाहिजे की बाबा तू करतोय ना, मग मी कशाला तुझा स्ट्रेस घेऊ. ज्या वेळेला एकमेकांना आपण देण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला आपल्याला चूज करायला भरपूरशा गोष्टी मिळतात, आणि त्याच्यामध्ये ते आणखीन स्ट्रॉंग व्हायचं रिलेशन. राईट, विच इज ग्रेट. टचवूड टू यू गाईज. सेम फॅमिली एपिसोडमध्ये जेव्हा तुझ्या मुली आल्या, एकतर सगळे फॅन झाले त्या दोघींचे, त्या एक अलग ही कॉन्फिडन्स में है दोनों, अलग ही कॉन्फिडन्स म्हणजे वेगळंच. जे लोक पहिल्यांदा घरात येतात ते स्ट्रेस्ड असतात बिग बॉसचा आवाज आल्यानंतर, इथे ती बिग बॉस सोबत गप्पा मारत होती. सो आमचं बघताना असं झालं की वाव यार, ये चाहिए, ये हो सकती है नेक्स्ट कंटेस्टंट. पण ऑफकोर्स तू ॲज अ पार्टनर कसा असते त्याची एक छोटीशी झलक आम्हाला त्या एपिसोडमध्ये मिळाली. पण अभिजित सावंत वडील म्हणून कसा आहे, कारण तुझा बांधच फुटला त्यांना बघून. हो, मला आत्ता पण रडायला येईल असं आहे. कारण ॲक्च्युली काय ना, आम्ही चौघं कनेक्टेड आहोत एकमेकांशी. आणि मुलींबरोबर कसं आहे ना, म्हणजे मी जसा लहानपणापासून वाढलो आहे, वडील एकदम स्ट्रिक्ट, आणि आपल्या इच्छा आपण घरात बोलू नाही शकत. तर मी ठरवलेलं ज्या वेळेला मला मुलं होतील त्यांना मी मित्रासारखाच वाढवेन, आणि त्यांच्याबरोबर एक रिलेशन असं ठेवायला पाहिजे की त्या येऊन माझ्याशी बोलतील. ॲट द सेम टाईम माझ्याबद्दल त्यांच्या मनात तो रिस्पेक्ट पण राहिला पाहिजे वडिलांचा, की एखादी गोष्ट जर चुकीची मी करणार आहे तर ती पण त्यांना कळलं पाहिजे की नाही केली पाहिजे, आणि हे मला त्यांना सांगायची गरज नाही पडणार. तर ते असतं, ते रिलेशन कसं मी डेव्हलप करू हे आपल्याला नेहमी चेक करत राहावं लागतं, की कसं कधी पुढे नाही गेलं पाहिजे, पाठी नाही राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांची मैत्री पण तशीच माझी मुलांबरोबर मैत्री पण चांगली आहे. म्हणजे अगदी आता माझ्या मोठ्या मुलींनी म्हटलं की
म्हणजे मी ज्या वेळेला आतमध्ये होतो आणि शिल्पा वॉज व्हेरी स्ट्रेस्ड, तर माझी मोठी मुलगी थोडीशी जास्त स्ट्रेस झाली, तर तिला दुसऱ्या एका नातेवाईकाला बोलून विचारलं की तू बघ भेटव त्यांना आणि बोल तिच्याशी की काय तिचा प्रॉब्लेम आहे. तर ती म्हणाली की भले डाडा येत नाही, अड्डा म्हणते ती मला, अड्डा येत नाही म्हणजे नाही आहे इथे, पण त्याच्याबरोबर किंवा जास्त बोलायचं नाही, पण त्याच्याबरोबरचं जे इक्वेशन माझं आहे ते आय एम मिसिंग हिअर. अयो. हां, तर ते असं रिलेशन म्हणजे कसा कोणत्या गोष्टी इनडायरेक्टली एकमेकांना कनेक्टेड असतात ना, विच इज व्हेरी डिफरंट टू अंडरस्टँड. सो ट्रू. तू मगाशी म्हणालास ऍक्च्युली हे वेगळेच प्रश्न मी विचारते, बट एनिवे तर जाऊ दे, आता कॉन्व्हर्सेशन मध्ये निघते काय करू. मला माझ्या ऑफिसमध्ये आमचा एक कलिग आहे, ठीक आहे, आणि आमचा जो ग्रुप आहे त्यात सगळ्या मुली आहेत आणि इज दी ओनली मेल, आणि तो नेहमी म्हणतो की आम्ही सगळ्या इतक्या हेडस्ट्रॉंग मुली त्याच्या आजूबाजूला असल्या कारणाने त्याला असं वाटतं की इज बिकमिंग अ बेटर मॅन, इन द सेन्स तो समोरच्या फिमेल्सना बेटर समजून घेऊ शकतो आणि तो आजूबाजूच्या मेल्सना सुद्धा बेटर समजून घेऊ शकतोय. आता मी तुझं जेव्हा नोटीस करते तेव्हा तुला मुली आहेत किंवा तुझी बायको इतकी हेडस्ट्रॉंग आहे, कदाचित त्यामुळे तू वेगवेगळ्या टाईपच्या फिमेल्सना समजून घेऊ शकतोस असं तू नोटीस केलंय स्वतःबद्दल? मला त्यामुळेच मला खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटतात विमेन, कारण त्या एवढ्या सगळ्या गोष्टी असतात ना त्यांच्याकडे बघायला, त्यांच्याकडून शिकण्यासाठी. फक्त काय आहे, आपण त्यांना ओपन अप व्हायला देत नाही, कारण एक वेगळा पडदा पण आहे, एक तो पण पार्ट आहे त्यांचा की किती बोलायचं, त्यांना लिमिटेशन्स आहेत, पण त्यांच्याकडे खूप काय सांगायला आहे. आणि त्या जर तुम्ही बसून जर त्यांच्याशी बोलायला लागलात ना, मग त्या तुम्हाला एवढं काय शिकून जातील ना. तुमची आई बघा घरामध्ये, आजी बघा, आजी का एवढी नेहमी प्रत्येक घरामध्ये स्ट्रॉंग असते. आजोबा नसतील, आजी नेहमी असते, खरं आहे ना, कारण ती तुम्हाला व्यवस्थित कंडक्ट करते, ती वयाप्रमाणे मग ती त्या वेळेला येते. पण नवीन यंग मुलींना पण मध्ये आहे ते, पण तुम्ही काय शिकलं पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दॅम. आपण एक वेगळ्याच पद्धतीने बघतोय विमेनला, तसं न बघता आपण एक जर टीचर सारखं किंवा एक लिस्नर सारखं बघितलं ना, तर खूप ज्या गोष्टी करतात. कमिंग फ्रॉम अ सिंगर, बी अ बेटर लिस्नर, हे खूप महत्वाचं आहे नाही का? इट्स सो इम्पॉर्टंट. अच्छा, इंडियन आयडलचं मगाशी आपण बोललो, एक होता तो रियालिटी शो जो इतक्या वर्षांआधी तू केलेला, जो तुझ्या आयुष्यातला पहिला रियालिटी शो होता. कट टू आता बिग बॉस मराठी, म्हणजे जॉनरा वाईज दोन्ही अत्यंत वेगळे आहेत, पण ॲट द एंड रियालिटी शोज आहेत. आणि मीन वाईल कंटेस्टंट्स बदललेत, ऑडियन्सेस बदललेत, पॅटर्न्स बदललेत, ज्या पद्धतीने रियालिटी शोज परसीव्ह होतात ते सगळं बदललंय. you've been in these 2 रियालिटी शोज. तर काय, व्हॉट हॅज चेंज्ड रियालिटी शोजच्या जगातलं, अप्रोच वाईज सुद्धा आणि ज्या पद्धतीने लोक रिसीव्ह करतायत त्या दृष्टीने सुद्धा? ऍक्च्युली दोन्ही शोज खूप वेगळे, कारण पहिला शो जो आहे तो एक सिंगिंग रियालिटी शो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हेटरेट खूप कमी मिळतं आणि सगळ्यांना प्रेमच मिळतं. फक्त किती कमी प्रेम मिळणार आणि किती जास्त, असं आहे. इथे जे आहे तुम्हाला हेटरेट आहे समोर, तुम्हाला म्हणजे त्या साईडची लोक तुम्हाला अगदी शिव्या घालायला रेडी असतात, मग तर ते एक वेगळंच आहे. ह्या गोष्टींना समजणं कधी कधी डिफिकल्ट व्हायचं, पण ॲट दी एंड ऑफ द डे इमोशन्स सेमच आहेत. तर कसा एक तो आपल्या लाईफमधलाच एक एक्सपिरियन्स आहे ना, की तुम्ही धैर्य ठेवलं, जर तुम्ही विचार व्यवस्थित ठेवले तर तुमचा टाईम येऊ शकतो, बट तुम्ही कसं ते धैर्य जपणार, कशा गोष्टी जपू शकतात. मग तेच कट्टू इथे, की तुम्ही जसं वागताय तसं जर धैर्य आहे तुमचं, तर तसंच राहणार, देन लोकांचे कलर आपोआप दिसायला लागतील. करेक्ट. की एखादा माणूस खरा आहे की खोटा आहे. ते जर तो खरा असेल तर तो खरा राहील, तो मग चांगलाच आहे, मग त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्याच्या चांगल्या गुणांसाठी. मग त्याला का आपण पाडायचा प्रयत्न करू? मग लोक ठरवतील तो बरोबर की मी बरोबर, ते राईट. तो त्या गोष्टी, त्या इमोशन्स जे आहेत ते कुठेतरी कनेक्ट होत होते. इंटरेस्टिंग. कोणीही रियालिटी शो करून आलं जर इंटरव्ह्यूसाठी, तर मी हा प्रश्न विचारते, कारण मला असं वाटतं की हे इंटरव्ह्यूज बघून खूप अशी माणसं आहेत ज्यांना रियालिटी शोज मध्ये जाण्याची इच्छा आहे, तर त्यांना काहीतरी एक रिअल आयडिया मिळावी की बाबा हे काय आहे आणि काय नाही, या दृष्टीने की एखादा रियालिटी शो करून झाल्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही अनलर्न करायला पाहिजेत त्यातून, आणि कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे ठेवायला पाहिजेत, सो दॅट तुमच्या रिअल आयुष्यात तुम्ही पुढे जाऊ शकाल. कारण मग खूप लोकांचं असंही होतं की ते तिकडेच स्टक होतात आणि इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट ओव्हर दॅट. राईट.
ऍक्च्युली ते जे ओव्हरवेल्म त्याचं जे पॉप्युलॅरिटी म्हणा किंवा त्यामधून मिळणारी तारीफ म्हणा, ह्या गोष्टी किंवा हेट्रेड पण ह्या तुम्ही सोडल्या पाहिजेत. आणि त्यामधलं सार जे आहे ना, एखादं जे ॲबस्ट्रॅक्ट जे त्याचं मिळणार आहे ना तुमचं, म्हणजे जसं मी म्हणतो की हे इमोशन जशी टेबल टर्न होतो, मग त्यामध्ये तुम्हाला तो कळतंय ना की भाव काय होऊ शकतो, तुम्ही करू शकता, तसं मग राहणं इम्पॉर्टंट आहे. जसं बिग बॉसमध्ये पण की बाबा तुम्हाला जर चुकीचं वाटतंय ना, मग तुम्ही त्या माणसाचं मन जपण्याच्या विचारात राहू नका, मग तुम्हाला ते बोलावं लागेल स्ट्रेट तोंडावरती. ह्या गोष्टी समजणं खूप इम्पॉर्टंट असतात. कधी कधी अपमान होतच राहणार. आपण काय करतो, अपमान अवॉइड करण्यासाठी आपण जाऊयाच नको तिकडे. करेक्ट. यु नो, की कोणतरी काहीतरी वाईट बोलेल म्हणून जाऊयाच नको. ॲक्च्युली नाही, तुम्ही पडणार, तुम्हाला पाडणार लोक, पण पडल्यावरती परत कसं उभे राहणार, ते बिग बॉस आहे. आणि ते तुम्हालाच फिगर आउट करायचं. आणि ते तुम्हाला फिगर आउट, तुमच्या पद्धतीने तुम्हाला फिगर आउट करा. त्याच्यामध्ये पण तुम्ही चुका करू शकतात, मग ते पण समजायचं की काय चुका होऊ शकतात. तर तो एक डिफरंट थिंकिंग प्रोसेस आहे कम्प्लीट. इंटरेस्टिंग. खूप लोक जेव्हा तू बिग बॉसच्या घरात सुद्धा होतास तेव्हा अनेक जणांना, म्हणजे आमच्यापैकी इच्छा होत होती की ऑलमोस्ट एव्हरी सेकंड एपिसोडला कोणीतरी तुला गाण्याची रिक्वेस्ट करावी. दिस वॉज देअर. आणि एका पॉइंटला असं झालेलं की तुम्ही टास्क मध्ये इतके आरडाओरडा करत होतात की ऍज अ फॅन आमचं झालंय की अभिजित तू नको ओरडूस, कारण तुझ्याकडनं गाणं पण ऐकायचंय, तू व्हॉइस रेस्ट घेताना ओरडू, देताना नाही गायचंय, असं वगैरे पण होत होतं. सो तिकडे घरामध्ये एकतर गाणं किती फायनली एक्सप्लोर झालं, म्हणजे आम्ही तर थोडं बघितलं, पण बाकीच्या लोकांनी तुला उठसूट फरमाईशी केलं का की अरे अभिजित प्लीज गाणं, अरे अभिजित प्लीज गाणं? व्हायचं मध्ये व्हायचं. मग एक दोनदा मी धमक्या दिल्या सगळ्यांना की आता मला सांगायचं नाही, मी ते खेळायला आले गेम, असं थोडी आहे. तुम्ही डॉक्टरला सांगता काय ऑपरेशन करून दाखव मग सिंगरला कसं सांगू शकता ना. तर ते असं काहीतरी गोष्टी करून पण वर्षातही यायच्या. पण नंतर मग त्यांना पण कळायला लागलं की नाही आपण त्यांना खूप आवड आहे गाण्यांची आणि गायची. ते सुरुवातीला झालं. मग नंतर म्हटलं, कारण देन तुम्ही ज्या जॉबमध्ये आहात त्या जॉबला पण ठीक एक रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्या कामासाठी पण रिस्पेक्ट दिला पाहिजे. करेक्ट. म्हणून म्हटलं की नाही आपण वी शुड. आणि डोकं नाही चालायचं खरं सांगायचं. म्हणजे तुम्ही गाणं विचार करायचं तर तुम्हाला एक रोमॅन्स आणि गाणं असं विचार करायला लागायचं ना. मी म्हणायचो की अरे हे यांचं हे चाललंय, मग त्यात गाणं कसं आठवायचं, त्यातून कुठे सरसुखाची श्रावणी वगैरे टास्क नंतर सिरियसली म्हणजे अगदी टास्क मध्ये पण गाणं म्हटलं की एकदम स्ट्रेस्ड व्हायचं मी. पण खूप लोकांची, म्हणजे आमच्या सगळ्यांचीच ही कंप्लेंट आहे की आम्हाला का नाही जास्ती अजून मराठी गाणी तुझ्याकडनं ऐकायला मिळाली. आणि आता तर तुझ्याकडे ऑप्शनच नाहीये, लेट मी टेल यू. कारण मी काल जेव्हा टाकलेलं की अभिजित सावंत येणार आहे तर तुम्ही प्रश्न पाठवा, एकतर ढिगभर प्रश्न आलेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक एका प्रश्नानंतर हाच प्रश्न, ते सगळं ठीक आहे पण आता पुढचा अल्बम कधी, ते सगळं ठीक आहे पण मराठीमध्ये रोमॅन्टिक गाणं कधी, ते सगळं ठीक आहे पण ते अल्बम कल्चर जर परत आलं अभिजितच्या निमित्ताने तर काय मजा येईल. तर आता तू प्लीज तुझ्या फॅन्स नाही उत्तर दे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी एकदम रेडी आहे, एकदम तवा गरम आहे, काय म्हणतात ना तसा मला कामं करायचं आहे. आणि मी आय एम मीटिंग पीपल. होपफुली लवकरच मी मराठी गाणी घेऊन येईन लोकांसमोर. त्यामुळे आय एम प्रेटी मच रेडी फॉर इट. वी आर व्हेरी एक्साइटेड फॉर दॅट. आय एम ऑल्सो व्हेरी एक्साइटेड फॉर माय ओन अल्बम. व्हेरी एक्साइटेड. ओके, चला, हिअर्स होपिंग की तेही लवकर व्हावं. शेवटचे एक दोन प्रश्न आहेत. पुन्हा कमिंग टू बिग बॉस थोडंसं, की मगाशी तू म्हणालास तसं मेंटल एजिलिटी तुमची किती आहे ते दाखवणारा गेम आहे, पण बिग बॉस ओव्हरऑल या 3 गोष्टींपैकी कोणती तुमची कपॅसिटी जास्त टेस्ट करतो? म्हणजे फिजिकल कपॅसिटी जास्त टेस्ट करतो, इमोशनल कपॅसिटी टेस्ट करतो, की मेंटल कपॅसिटी टेस्ट करतो अकॉर्डिंग टू यू? मला वाटतं मेंटल आणि इमोशनल कपॅसिटी तो सगळ्यात जास्त टेस्ट होते. कारण तुम्ही गेम जो आहे ना तो पूर्ण दिवसात किंवा एका आठवड्यामध्ये 2 किंवा 3 असतात, पण बाकीच्या वेळेला तुम्ही त्या घरात तुमचा वावर कसा आहे, तुम्ही काय बोलताय, तुम्ही कसं आपली पर्सनॅलिटी प्रेझेंट करताय लोकांसमोर, बाकीच्या घरातल्यांसमोर, ते खूप इम्पॉर्टंट असतं. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही म्हणजे मला आठवतं एक असा व्यक्ती पण आला जो खूप जबरदस्त पर्सनॅलिटी घेऊन आलेला, पण तो नंतर त्याचं म्हणजे अगदीच खोबरं झालं. जिथे माझ्यासारखे लोक अशी येऊन मग ते आपलं
पर्सनॅलिटी म्हणजे विचार करून आलेलो की आपण पर्सनॅलिटी आपली बाहेर ठेवूया, पण माझी पर्सनॅलिटी जास्त फ्लरिश झाली. तर तसं आहे ते की आपण तुमचे विचार, तुम्ही काय बोलताय लोकांसमोर, कसं बोलताय, काय डेव्हलप करताय त्यांच्या माइंडसेटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. ओके. पुढचा जो प्रश्न आहे तोही मोस्ट आस्क्ड प्रश्न आहे. आय एम शुअर तुला कळला पण असेल कोणाबद्दल आहे ते. मोस्ट म्हणजे मोस्ट आस्क्ड. एका पण तर माझं झालं की कळलाय मला प्रश्न, आता सारखा तोच नका पाठवू. तो म्हणजे की अंकिता आणि तुझी जी मैत्री आहे ते खूप लोक फॅन्स होते त्याचे आणि सगळ्यांना खूप आवडलेली, आणि लोक अजूनही क्वेश्चन मार्क मध्ये की नक्की काय गणलं का की काय झालं. तर प्लीज तुझ्या फॅन्सना सांग की काय मुद्दा आहे. आणि फॉर ऑल दोज पीपल जे म्हणतायत की अरे तू मग बाहेर आल्यानंतर निकीला भेटशील का, बाहेर आल्यानंतर अंकिताला, सगळ्यांना भेटणार आहेत, ठीक आहे, असं कोणाला नाही भेटणार असं होऊ शकत नाही. तर अबाउट अंकिता, जसं मी पहिल्या पण म्हटलं की ना, मला ॲज अ पर्सन ती खूप इम्प्रेसिव्ह वाटलेली, आणि ती नेहमी म्हणायची की ठाम राहा, हे बोलायचं आहे, तू ह्या मुद्द्यावरती ठाम राहा, असं कर तसं कर. आणि मला वाटायचं की यार बरोबर आहे, ती जे बोलते ना ते बरोबर असू शकतं. पण नंतर आय स्टार्टेड रिअलायझिंग की ती फक्त स्वतःचं किती सुंदर करू शकते या स्वतःबद्दल केवढं चांगलं बोलू शकते ह्यावर जास्त फोकस आहे तिचा. आणि तिथे मग मला वाटलं की मला कोणी डिक्टेट नाही केलं पाहिजे किंवा मला कोणी हे नाही सांगितलं पाहिजे की तू आम्हाला वाटतो हा मुद्दा बरोबर आहे, त्या मुद्द्यावर तू ठाम राहा. मी म्हटलं की नाही, मी माझा मुद्दा ठेवू शकतो ना. मला जर एखाद्याबरोबर निव्वळ अशी निखळ मैत्री ठेवायची तर मी का नाही ठेवायची, त्याबद्दल तुम्ही का प्रत्येक वेळा डाऊट घेत राहणार त्या गोष्टीबद्दल, आणि ॲज अ फ्रेंड तुम्ही माझ्यावरती का विश्वास नाही ठेवू शकणार. आणि एक पॉईंटला असं वाटलं की नाही, आपण आपला रस्ता, स्वतःचा रस्ता आपण स्वतःच्या पद्धतीने बनवला पाहिजे. आणि तोच मी प्रयत्न केला. खूपशा गोष्टी नंतर वाढल्या, पण इवन जसं लास्ट टास्कमध्ये ड्युटीज वाटपावरून खूप भांडणं झाली आमची, आणि म्हणजे याच्यामध्ये त्यानंतर मी अंकिताकडे जाऊन हे पण म्हटलं, आता एखाद्या कलाकाराला सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट तर त्याची कलाच आहे ना. करेक्ट. मी तिला हे पण म्हटलं की मी माझ्या कलेची शपथ घेऊन सांगू शकतो की मला तिला काहीही फेवर द्यायचा नव्हता, पण तो पॉईंट तिने कन्सिडर नाही केला आणि त्याच्याबद्दल मला असं वाटलं की नाही, ॲज अ पर्सन शी माइट बी थिंकिंग फ्रॉम अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. तिला आपल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडायच्याच आहेत आणि ते तिने ठरवलेलं आहे. मग ती माझा विचार नाही करत आहे की माझं मन पण असू शकतं ना ॲज एक को कंटेस्टंट, मला माझ्या गोष्टी ठेवायच्या असतील. आणि हा असा छोटा मोठा वाद होता, आणि मे बी त्याच्यामुळे मला हे कळलं की कोणाबरोबर राहायचं आहे, कोणावर नाही राहायचं ते. अदरवाईज म्हणजे ती तिच्या बाजूने बरोबर असू शकते, पण मी माझ्या बाजूने चुकीचा होतो असं नाही आहे. ओके, फेअर आन्सर. मला असं वाटतं की त्या घरामध्ये प्रत्येक वीकला लोकांचे इक्वेशन्स चेंज होत होते, कारण तुम्ही सगळे पण इंडिव्हिज्युअली माणूस म्हणून बदलत होतात. सो इट्स स्टुपिड टू एक्सपेक्ट की या दोन लोकांची मैत्री एका एपिसोडला झाली तर तीच एक्झॅक्टली तशीच शेवटपर्यंत 1-1.5 तास दाखवलं जातं. करेक्ट. आम्ही त्या माणसाबरोबर 24 तास, ऑलमोस्ट 17-18 तास बोलतोय, आणि ते जर विचार नाही पटत आहेत, त्या 1-1.5 तासामध्ये तुमच्यासमोर कसे येणार ते एवढं सगळं जे आम्ही ऐकतोय रोज. आणि मग तो पॉईंट ऑफ व्ह्यू मी लोकांसमोर नाही प्रेझेंट करू शकलो की मे बी की असं आहे प्रॉब्लेम आमच्या दोघांमध्ये. पण आजही मला वाटतं की ठीक आहे, तिचा एक खेळण्याचा पद्धत, गेम खेळण्याचा प्रकार वेगळा होता, पण देन यू गो टू समबडीज कॅरेक्टर, आणि त्याला आपण जर वरती त्याच्या एवढं नाही पोचू शकलो तर मग त्याला खाली पाडा, ह्या पद्धतीचा जो गेम आहे ना, तो मग मला वाटलं की एंडला जेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये गेम खेळला जातो तो थोडा चुकीचा वाटला मला. ओके. ओव्हरऑल अभिजित, तुझा प्रवास बिग बॉसच्या हाऊसमधला खूप अमेझिंग राहिला आहे. इन टर्म्स ऑफ तुझ्या खूप शेड्स बघता आल्या. रादर आय स्टील रिमेंबर तो एपिसोड जिथे तू निकीला सांगत होतास की बिग बॉसचा खेळ म्हणजे काय आहे, आणि ॲज अन ऑडियन्स आमचं झालं की ह्यालाच कळलंय यार, हे कट करा. ते असतं ना टेक्स्टबुकमध्ये एखाद्या गोष्टीचं डेफिनेशन येतं की बिग बॉसचं घर म्हणजे, आणि पुढची 4 लाईन्स, तसं लिटरली तू तिला एक्सप्लेन केलेलं आहेस की हा खेळ काय आहे आणि हा खेळ काय नाहीये, आणि विच वॉज बँग ऑन, लाईक ऍब्सोल्युटली परफेक्ट होतं ते डेफिनेशन. तू तेच सांगितलेलंस की इथे आपल्याला स्वतःला एक्सप्लोर करायचंय आणि स्वतः आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये कसं वागतोय हे बघायचंय वगैरे वगैरे. सो
ॲज अन ऑडियन्स युअर लाईक की वाव यार, ह्याला गेमच कळलाय, म्हणजे पुढचं तर सोडूनच दे, ह्याला कळलंय बिग बॉसचं घर काय आहे ते. ऍट दी एंड मला हेच विचारायचं की तुझ्यातला असा कोणता गुण आहे अभिजित, ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की तू जितका स्टेबल होतास तितका स्टेबल राहू शकलास, आणि तू ऍट द सेम टाइम हेडस्ट्रॉंग सुद्धा राहू शकलास, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व्हाइव्ह करू शकलास त्या घरामध्ये इतके सगळे दिवस. माझा सगळ्यात चांगला गुण किंवा वाईट गुण पण म्हणू शकतो आपण, तो हा आहे की जे माझ्या डोक्यात विचार येतात ना ते मी प्रेझेंट करतो. ठीक आहे, आता लोक प्रेझेंट करतात स्वतःच्या डोक्यातला विचार, पण देन कोण म्हणेल की ते चुकीचं आहे त्याच्यावरती ते एक्सेप्ट नाही करत. मी दरवेळेला प्रयत्न करायचो की तुम्ही मला एक स्ट्रॉंग रिझन द्या की हे चुकीचं आहे, देन आय विल एक्सेप्ट इट. आणि ते मूल्यमापन करण्याची ताकद असली पाहिजे तुमच्यामध्ये. जर त्या मूल्यमापन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आली ना, तर मग तुम्ही पुढचा प्रवास म्हणजे कोणताही प्रवास चांगला करू शकता. आणि ते मला म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरती कळलं की नाही, मी मूल्यमापन जे करत होतो, ज्या गोष्टी माझ्या गोष्टी ज्या वेळेला मी प्रेझेंट करायचो की ठेवायचो, बाबा निकी बरोबरच्या गोष्टी आहेत किंवा अंकिता बरोबरच्या गोष्टी आहेत किंवा बाकीच्या लोकांना, ते बाहेर आल्यावरती मला कळलं की मी ह्याच्यातले भरपूरसे पॉइंटर्समध्ये बरोबर होतो, यु नो. आणि तेव्हा मला कळलं की नाही, आपण जसं आहे तसं राहण्यात काही वाईट नाही आहे. 100%. आणि आम्ही सगळे सुद्धा शो बघताना हेच मला वाटतं, आर टेक अवे वॉज ऑल्सो दिस ओनली की आपला मुद्दा मांडणं आणि त्याच्यावरती ठाम राहणं जे आहे ना, तो आपण म्हणतो ना दरवेळेला की अरे ह्या मुद्द्यावर ठाम राहा, ही एक चुकीची भावना आहे. मी आता तेच म्हणणार होते, ठाम राहा या फ्रेजला तो किती कंटाळण्याचा आयुष्यात आता ऐकून. मला असं वाटतं की का कोणत्या गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे. आपण जर म्हणतो ना की ह्या गोष्टीवर ठाम राहा, म्हणजे आपण ॲरोगंट होतोय, आपण स्टबर्न होतोय. करेक्ट. ही स्टबर्न होण्याची प्रवृत्ती सगळ्यात चुकीची प्रवृत्ती आहे. जर तू मला मी म्हटलं की मला हे पाहिजे आणि तू म्हणालीस की नाही चांगलं नाही आहे, तर वाय कांट आय ॲक्सेप्ट दिस की हा यार ती बोलते ते बरोबर, ते नसेल चांगलं. त्यामुळेच मला म्हणायचं की लोक म्हणायचे की मी इकडे पण आहे तिकडे पण आहे, पण ॲक्च्युली जर मला तुझं म्हणणं पटतंय तर वाय कांट आय ॲक्सेप्ट इट. मग मी का ठाम राहू? जर माझं चुकीचं असेल तर मी सुधारू नाही शकत काय? दॅट वॉज माय पॉइंट ऑफ व्ह्यू ॲक्च्युली. आणि हा पॉइंट ऑफ व्ह्यू सगळी आयुष्यातच ॲप्लिकेबल आहे. आय फील की हे ठाम राहू बिझनेसमध्ये. हो, आपण मग तिथेच राहू. ठाम राहू म्हणजे तिथेच राहू. देन यू विल नेव्हर डेव्हलप. यु नो, डेव्हलपमेंट तेव्हाच होणार ज्या वेळेला तुम्ही एक्सेप्ट करणार, ते चेक करणार, इम्प्लिमेंट करणार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय मिळतो, करेक्ट, यु नो, त्याच्यावरती मग तुम्ही ठरवा. असं आहे. 100%. वाव, खूप गोष्टी आहेत बिग बॉसच्या घरातल्या ज्या आपण आज बोललो. आणि मला सगळ्या बघणाऱ्यांना हेच सांगायचं की खूप लोकांना असा प्रश्न पडला असेल की मी ॲज अन आर्टिस्ट अभिजितला जास्त का नाही एक्सप्लोर केलं. तर मला असं वाटतं त्याच्यासाठी माझ्याकडे एक सेपरेट सेट ऑफ क्वेश्चनेर आहे, ते मी नाहीच ह्याच्यामध्ये मर्ज करू शकले ॲट दी एंड ऑफ द डे. सो अभिजित, जर तुला आजचं आपलं बोलणं आवडलं असेल तर तू प्लीज आम्हाला सांग की तू परत येशील का फक्त गाण्याबद्दल बोलायला. एनी टाइम, तू कधी बोलव, मी येईन. कॉफी नाही दिलीस तरी चालेल. अरे कॉफी दिली आहे यार, मी कॉफी देते, मी बिग बॉस नाहीये, मी कॉफी दिलेली आहे. प्लीज, मी तुला चहा आणि पाणी नाही देणार आहे, फक्त डोंट वरी अबाउट इट ॲट ऑल. नाही, पण जेन्युइनली मला असं वाटतं की ॲज अन आर्टिस्ट सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतील, राईट फ्रॉम इंडियन आयडल त्याच्या आधीपासून सुद्धा, आणि थ्रू आउट इतक्या वर्षांमध्ये तू प्लेबॅकचा अनुभव किंवा लाईव्ह परफॉर्मन्सेसचा जो काही एक्सपिरियन्स घेतला असेल त्या सगळ्याबद्दल. ते काय म्हणतात ना, आयुष्यावर बोलू, आयुष्यावर आपण बोलू आणि गाण्यावरही आपण बोलू. आणि तू गझल विझल पण शिकत होतास, मला त्या गझल झोन मध्ये पण जायचं, त्याच्याबद्दलही आपण बोलू. बट फॉर नाव प्लीज एखादी वेकेशन वगैरे घे, जरा आयुष्यात मजा कर, घरच्यांसोबत वेळ घालव, तुझं काय पोह्यांपासून माल पोह्यांपर्यंत होऊन जाऊ देत एकदाचं काय ते. आणि तुला खूप कॉफी, चहा, व्यवस्थित दूध, साखर असलेला मिळू दे. देवाकडे खतरनाक, मी विचार नाही करी एवढं माझं पोट मोठं कसं कुठून आहे, कुठे जातं, कुठे आहे. आय एम जस्ट इटिंग लाईक मॅड. प्लीज इट लाईक मॅड, प्लीज प्लीज. तुला डेव्हिड ऑफचा एक डब्बा गिफ्ट करावा असं वाटतंय मला ऑलमोस्ट आता. पण नाही, खरंच ऑल द बेस्ट. आणि थँक्यू सो मच की इतके दिवस तू आम्हा सगळ्यांना एंटरटेन केलंस आणि खूप छान पद्धतीने स्वतःला कॅरी केलंस. आणि युअर्स होपिंग की मराठी गाणी तर तुझ्याकडनं हवीच आहेत, म्हणजे ही रिक्वेस्ट नसून आता आग्रह आणि हट्ट असं मिक्स्ड आहे ॲज अन ऑडियन्स. सो युअर्स होपिंग की ते लवकरात लवकर होईल. आणि
तुला गाण्याची रिक्वेस्ट ह्या एपिसोड मध्ये करू की त्या गाण्याच्या कधी आयुष्यावर बोलू का याच्या रेडी episode? अभिजित इतकं गाल लावलंय लोकांनी इंटरव्ह्यूज मध्ये बघितलंय की आता 2 ओळी जर तू गायला असतं आणि अभिजित लगेच सरसुखाची सुरू. पण नाही, आता मी ते गाणं तुला रिक्वेस्ट नाही करणार. मी कोणत्याच गाण्याची स्पेसिफिकली रिक्वेस्ट नाही करत आहे. एनिथिंग दॅट कम्स टू युअर माइंड, कोणतंही असू शकतं ते. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. वा वा वा, क्या गाना चुना है यार. मदत झाली. थँक्यू सो मच अभिजित. धन्यवाद, आणि खूप खूप शुभेच्छा तुला आमच्या संपूर्ण टीम कडून. युअर्स होपिंग की आपण लवकरात लवकर पुन्हा भेटू. होपफुली सून. थँक्यू.